येथील जिल्हा परिषद शाळेतील नियमबाह्य सुट्टी प्रकरणी आता चौकशीनंतर कारवाईचं पाऊल उचललं जाईल अशी माहिती शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी दिली। तडवळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत धक्कादायक प्रकार घडलेला होता। शाळेतील शिक्षकाच्या घराच्या वास्तुशांतीकरता शाळेला सुट्टी देण्याच्या प्रकारानं सारेच अवाक झालेले होते। याविषयी गावच्या सरपंचासह अन्य मंडळींनी तीव्र संताप व्यक्त केला। इन सोलापूर न्यूज चॅनलनं ही बाब समोर आणताच याच्या प्रतिक्रिया उमटल्या। कोणत्याही परिस्थितीत मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली। दरम्यान सोमवारच्या सुट्टीनंतर मंगळवारी तडवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू झाली। यावेळी ग्रामस्थ, सरपंच, माजी सरपंच, पालक आणि शालेय समितीच्या अध्यक्षांनी एकत्रित येत मुख्याध्यापकांसह शिक्षकांना जाब विचारला। सुरुवातीला मुख्याध्यापकांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र ग्रामस्थांचा रोष पाहून सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। चूक झाली, यावेळी माफ करा इथपर्यंत ते नरमले। परंतु संतापलेल्या गावच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लेखी लिहून द्या असं म्हटल्यानंतर शांत झालेले मुख्याध्यापक पुढे काहीच बोलायला तयार झाले नाहीत। यानंतर उपस्थितांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा मनमानी कारभार खपवून घेणार नाही असा इशारा दिला। शिक्षकांना आम्ही जाऊन चौकशी केलो, काल का शाळा बंद केल्या म्हणून। त्याने म्हणतात आपलं एक रजा असतं 2 मुख्याध्यापक अधिकारमध्ये, आम्ही त्या पद्धतीने घेतलेलं आहे। त्यांनी चुकीच्या पद्धतीने सुट्टी घेतली असून त्याने म्हणतात आपलं चूक झालं आहे, सांभाळून घ्या। मग तुमचं भूमिका काय राहणार? आमचा भूमिका त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। ಮೊನ್ನೆ ಒಂದು ಜಾತ್ರೆ ಇರ್ಲಾರ್ದೆ ಮಲ್ಲನ ಜಾತ್ರೆ 14 ತಾರೀಕಿಗೆ ಅದ 14 ಫೆಬ್ರವರಿಗೆ ಆ ದಿನ ತಗೋಬೇಕಾಗಿತ್ತು ಅವರು ಆ ದಿನ ತೊಗೊಂಡಿಲ್ಲ। ಅದು ಜಾತ್ರಾ ಅಂತದ್ರಾಗ ಚುಕ್ಕಿचं ಬರೆದ ಕಿಸಿಂದ್ರ ಅಧ್ಯಕ್ಷಗಳಿಗೆ ಯಾನೋ ಕೂನಿಲ್ದೆ ಅವ್ರು ಕೋರಕ್ಕಾಗದ್ಮೇಲೆ ಸಹಿತ ತೊಗೊಂಡು ಕಿಸಿಂದ್ರ ಅವ್ರದ್ದು ಮಾಡ್ಯಾರ। ಮತ್ತೀಗ ಅಂತ ಲೇಖಿ ಇಲ್ಲ ಲೇಖಿ ಮಾಗಣಿ ಮಾಡಿದೆವು, ಲೇಖಿ ಅವ್ರು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ। ನಮ್ಮದು ಮುಂದಿನ कारवाई ಆಗ್ತದೆ। खाली पायाभरणी असते तसं असतं, पण हे फाउंडेशनच जर व्यवस्थित घडलं नाही तर मग ते पुढं विद्यार्थी काय घडणार आहे त्याच्यावर माननीय शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, सुहाससाहेब, आमचे तालुक्याचे गटविकास अधिकारी चांगला त्याच्यावर लक्ष देऊन हे जे चुकीचं कारवाई काय केलं आहे असं परत दुसऱ्या गावामध्ये पण घडू नये। गावचा मूलभूत सुविधा म्हणजे गावाचा विकास कुठं आहे तर पोरं जर शिकलेले असले तरच ते गावातला विकास होतो। ह्या मास्तरना कमीत कमी 50 ते 1 लाखापर्यंत पगार आहे। महिन्यातनं 4-5 सुट्ट्या असतात। हे सुट्ट्या असून देखील शासनानं मुख्याध्यापकाच्या अधिकारीखाली 2 सुट्ट्या वार्षिक, अहो 2 सुट्ट्या आहे, घेता येतं आहे, पण काय घेता येतं आहे, कधी घेता येतं आहे? गावात सार्वजनिक जत्रा किंवा प्रतिष्ठित व्यक्ती मिळाला तर त्यावेळी ते घेता येतं आहे। ते तुम्ही मनमानी कारभार करून कोणाचं तर घराची शांतीसाठी तुम्ही ये शाळा बंद ठेवला चुकीचं। ठीक है, मैं साल से फिर क्या बोले तो क्या बोले साल बंद है, बंद बोले तो आँख देख के क्या बात करें, ये साल को बंद कैसा करे कर को हमें देखना का तो कौन नहीं है। साल में 100 साल बंद थे, उर्दू, मराठी, कन्नड़ा तीनों कैसा बंद है कर हमें गाँव वाले विचार कर को आपको देखे बाद अप्पाला हमारा हमें अध्यक्ष विषय पूछे जाकर क्या नहीं हमारा नहीं बोले भी उसे उनके मन के कारोबार चालू है। कैसा कौन आता कौन जाता, बच्चों को साल बरबर नहीं सिखाते। भी 15 अगस्त 26 जनवरी में दिन क्या मीटिंग लेते ना, एक बार मीटिंग लिए तो बाद में भी एक बार मीटिंग लेते ना, ऐसा कारभार चला है, उसे दुरुस्त करना बड़ा अधिकारी। दरम्यान या घटनेनंतर तडवळचे सरपंच संतोष कुंभार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, शिक्षणाधिकारी कादर शेख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं। या निवेदनात त्यांनी संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली। या संदर्भात शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे याबाबत अहवाल मागवला असून अहवाल येताच पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती दिली। याबाबत प्रसारमाध्यमांमधूनची माहिती आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर मी आमचे तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आहेत यांना या बाबतीमध्ये वस्तुनिष्ठ अहवाल आज तिथं शाळा भेट करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्याच्यानुसार
आज ते शाळा भेट करून तिथली जी काही परिस्थिती आहे तिथं जे जे काही ऑन रेकॉर्ड ज्या गोष्टी आहेत ते सर्व तपासून वस्तुनिष्ठ जे काही घडलेलं आहे त्याचा अहवाल देतील आणि त्याच्या अहवालाच्या नुसार जे कोणी त्याच्यामध्ये काही चुकीच्या पद्धतीने कारवाई केली असेल तर त्या सर्व संबंधितांना जबाबदार धरून विचारणा केली जाईल, योग्य ती नियमानुसार कारवाई केली जाईल. इकडे गट शिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे यांनी या सर्व घडामोडीनंतर अद्याप तरी शाळेला भेट दिलेली नव्हती. भेटीनंतर काय घडामोडी होणार, हा प्रकार दाबला जाणार की कारवाई होणार, याकडं तडवळच्या ग्रामस्थांचं आणि शिक्षण क्षेत्राचं देखील लक्ष लागून राहिलेलं आहे.